आज इथे जी पत्रकार परिषद होत आहे त्या पत्रकार परिषद म्हणजे हिंदू धर्माचं संरक्षण व्हावं याकरिता ही पत्रकार परिषद होत आहे। आणि ही जी समिती आहे ती हिंदू जे आहे ते संघटित होण्याकरिता। आणि आपण जर पाहिलं तर ही आता शनिवारी महारॅली जी आहे हिंदू संघटित होण्याकरिता आणि जी हाक आहे ती हिंदूंनी या हिंदूंच्या संघटन समिती जी आहे या समितीद्वारे हाक दिलेली आहे की सगळे हिंदू संघटित होऊन शनिवारी 5 वाजता आपल्या राष्ट्रवादी मंदिर कडून ही महारॅली होणार आहे का माफ करा 3 वाजता। तर ही जी रॅली आहे ती कशाकरिता आहे तर आपला जो सनातन धर्म जो आहे हिंदू धर्म आहे तो काही क्षणभंगूर सुखाकरिता तो नेस्तनाबूत करण्याचं कोणीतरी कटकारस्थान किंवा षडयंत्र रचण्याचा जो प्रयत्न करत आहे, हिंदू संपवण्याचा कार्य करत आहे, ही जे कुकर्मी जे कोणी आहे किंवा त्यांच्यामध्ये जी दुर्बुद्धी सुचलेली आहे ती दुर्बुद्धीला वाव मिळता कामा नये किंवा आपला जो हिंदू धर्म जो आहे तो शाबूत राहणं आवश्यक आहे। आपण जर गेल्या पाहिलं 15 दिवसामध्ये जर आपल्या दोडामार्ग तालुक्यामधील जर वातावरण पाहिलं तर तो तणावासारखं वातावरण निर्माण झालेलं आहे। गो तस्करी आपली आत्ताच आपल्या भाऊनी सांगितलेलं आहे की गो माता इथून आपल्या दोडामार्ग मधून दिलं जातं ते गोव्याच्या दिशेने। ही कुठेतरी लज्जास्पद गोष्ट आहे कारण ही आज आम्ही म्हणतो आझाद झालेलो आहोत आपल्या या देशामध्ये। आम्ही आझादीचं म्हणजे स्वराज्य आम्ही प्रस्थापित केलेलं आहे की स्वराज्यामध्ये राहतो। कुठेतरी हे दुर्दैवी आहे आणि हिंदूंचं राज्य आहे, हिंदूंचा देश आहे, हिंदू संघटित आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये संख्या हिंदूंची आहे, तरी असताना आपल्या या देशामध्ये किंवा आपल्या ह्या दोडामार्ग तालुक्यामधून ही जी तस्करी जाते आहे, आपल्या आई बहिणीवरती काही अत्याचार करण्याचा जे प्रयत्न षडयंत्र काही कुकर्मी आहेत हे परधर्मीय मी मुद्दाम म्हणून उल्लेख करतो काही याच्यामध्ये जास्तीत जास्त मुस्लिम धर्मीय आहेत। त्याच्यामुळे कुठेतरी यांना हे जे बंद होणं आवश्यक आहे म्हणून ही महारॅली आयोजित केलेली आहे। आणि हा जो तणाव आहे आपल्या हिंदू धर्मावरती म्हणजे कुठेतरी भीतीचं वातावरण करावं आणि हिंदू धर्म संपवावा। आणि एक या माध्यमातून सांगावंसं वाटतं ज्यावेळी आपला सनातन धर्म शाबूत राहणार आहे त्यावेळी देशामध्ये शांतता राहणार आहे। आणि सनातन धर्म जर कोणी संपवण्याचा प्रयत्न केला किंवा आपल्या देवी देवतांवरती आघात करण्याचा प्रयत्न जर केला तर ह्या देशाची काही खर नाही किंवा ह्या गावाची किंवा तालुक्याची खर नाही। हे अगोदर सगळ्या जनसमुदायाने लक्षात घेणं आवश्यक आहे। या अनुषंगाने ही समिती निर्मिती केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करतो, सर्वांना एक हाक देण्याचा आम्ही प्रयत्न करतो की सगळ्यांनी बहुसंख्येने जे आज आपलेच बांधव आहेत आपल्या धर्माचं संरक्षण करण्याकरिता आज ते जवळपास 10-15 दिवस त्यांना तुरुंगवास सोसावा लागत आहे। कारण त्यांनी हा तुरुंगवास का सोसलेला आहे कारण आपल्या सर्व दोडामार्ग वासिया खातीर त्यांना सुद्धा कुटुंब आहे, त्यांना सुद्धा परिवार आहे, त्यांनी ही कुठेतरी आपल्या देशाच्या हिताकरिता किंवा आपल्या हिंदुत्वाच्या हिताकरिता सर्व केलेलं आहे। हे प्रथम सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे, त्यांना कुठेतरी पाठबळ देणं आवश्यक आहे। नाहीतर कुठेतरी हे भीतीचं वातावरण हे असत राहून आणि हे तस्करीचं हे तसंच चालणार आहे। त्यामुळे सर्व हिंदू जनसमुदायाला आम्ही या समितीच्या माध्यमातून आवाहन करतो की सगळ्यांनी शनिवारी ठीक 3 वाजता